समाचार अब तक, सत्य का साहस। चंद्रपूर तालुक्यात नकोडा वर्धा नदी रेती घाट येथील रात्रीच्या सुमारास परवाना धारकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीने व पोकलँड ट्रकने परवानाखाली अवैधरित्या अधिक वाळू साठा गोळा करण्याचे काम वाळू तस्करांनी महसूलला बुडवण्याचे निर्धारच केलाय। हजारो ब्रास वाळू माजी शहराध्यक्षाची दमदाटी मुजुरीने वाहतूक दररोज रात्रीच्या कर्कश आवाजाने नागरिकांचे झोपणे कठीण झाले आहे। त्या परवानाधारक सोबत साठगाठ मूकसंपत्ती असल्याची महसूलचे अधिकारीमुळे कायदा सुव्यवस्था अबाधित होते। त्या परवानाधारकाच्या चिरीमिरी घेतल्याची चर्चा सर्वत्र स्थानिक नागरिकांमध्ये जोमात सुरू आहे आणि आता ही त्या परवानाधारकाच्या साठ्याची तपासणी न करणे व वाळू साठा 200 ते 250 ब्रास वाळू त्या परवानाधारकाच्या साठ्याची जप्ती का नाही? महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेतून उठणार की नाही याची शपथ घेतली आहे का? त्या साठ्याची व मशीनची जप्तीची कारवाई का नाही? अशा भ्रष्ट महसूल विभागाची बदली करणे गरजेचे आहे। हजारो ब्रास वाळूला चुना शासनानेच केले अशी वस्तुस्थिती स्पष्ट दिसून पडते। त्या परिसरात राजकीय बळावर असल्याने महसूल विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी मूग गिळून गप्प तर असेलच। तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी, तलाठी असे त्रिदेव यांची बदली करण्याची मागणी नागरिकांकडून व सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली आहे। 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतची वाढ दिली होती। 8 जानेवारी 2024 असूनही रेती साठा गोळ्याच्या परिसरात वाळू असून जप्ती का करत नाही? त्या साठ्याची चोरी नातेवाईकांकडून दररोज रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर ट्रॉलीने सर्रासपणे वाहतूक केली जात आहे। नकोडा वर्धा नदी पात्रातून रेती चोरी करून परवानाधारक साठ्यावर गोळा 200 ते 2050 ब्रास वाळू अंदाजे वाळू आहे। त्या परिसरात जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी व उपविभागीय लक्ष देतील काय असं नागरिकांचे व सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष या क्षेत्रांतर्गत लागले आहे। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, चंद्रपूर।